दादा मला सांगा बरं का, मी इथं उभा राहतो. हे बघा आपल्या दिंडीतील वारकरी इथं बसलेले आहेत, त्यांना आता दिंडी सापडत नाही. हे बघा किती आहेत. पायवारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यात किती गर्दी आहे बघा. ही पाठीमागची गर्दी आहे. पुढं माऊलींच्या सोहळ्यासोबत पुढं सुद्धा फार पब्लिक वारकरी असतात. आणि या ठिकाणी जर माणूस चुकला तर त्या दिंडीचा नंबर जो आहे त्या नंबरवर दिंड्या चालतात, तिथं शोधावं लागतं. त्यांचा विसावा कुठं आहे ते कळत नाही. सगळं लिहिलेलं असतं प्रॉम्प्लेटमध्ये, पण ह्या रस्त्याला ते आपल्याला आपलं जाण म्हणजे वर्षात ह्या वर्षात यायचं काय बदल घडतात, नवीन बिल्डिंग होतात, त्यामुळं जास्त काही कळत नाही. त्यामुळं वारकऱ्यांनी ही दिंडी सोडू नये असा संकेतच आहे. गावाकडील लोकांना वारीचा आनंद घेता यावा म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे. कारण काय झालंय, रोज त्याच बातम्या ऐकून लोकांना कंटाळा आलाय. काही कोण कुणाला मदत करीत नाही आणि सगळं म्हणजे सगळी लोक थोडी म्हणजे आपण पाहतो जनरली प्रपंचामध्ये लोक कशी वागतात, तसं हा वारकरी समाज आहे ना, ते पायवारी केल्याचं आपल्या पुण्य मिळतं. बघा हे जे भजन चालू आहे ना, हे भजन ऐकत पायवारी करायची असते. भजन जर तुम्ही ऐकलं नाही तर तुम्हाला परमार्थाच्या बऱ्याचशा गोष्टी समजणार नाही. मग तुम्ही नुसतं पायवारीला आलं, तुम्ही प्रवास केला, पायवारी केली नाही, नुसता प्रवास केला, चालत प्रवास केला, पायी प्रवास केला असं त्याचा अर्थ होईल. आणि बघा तुम्हाला चारही बाजूनी गजर ऐकू येतोय, भगवंताच्या नामाचा गजर चारही बाजूने ऐकू येतोय.
रामकृष्ण रामकृष्ण हरी. प्रत्येक वारकरी हा रामकृष्ण हरी मंत्राचा जप करत असतोय, त्याशिवाय वारी घडत नाही. रामकृष्ण 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 रामकृष्ण. इथे ना